विरोधकांनी जेव्हापासून लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली, अंमलात आणली, तेव्हापासून विरोधक कायम त्या ठिकाणी महाराष्ट्रातील माता भगिनींमध्ये एक चुकीचा नेरेटिव्ह सेट करण्याचं काम करत होते की ही योजना सरकार आल्यानंतर पुन्हा सरकार जेव्हा येईल तेव्हा ही योजना बंद पडणार आहे आणि एक चुकीचा फेक नेरेटिव्ह त्या ठिकाणी आम्ही खोडून काढला। तो खोडून काढण्यासाठी देवाभाऊ असतील किंवा एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं। संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी पिंजून काढला आणि आपण बघतोय की याच महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने आम्ही त्या ठिकाणी पुन्हा आलो। जेव्हा या योजनेची सुरुवात आम्ही केली, जेव्हा अंमलबजावणी सुरू झाली, महिलांच्या खात्यामध्ये रक्षाबंधनची पहिली ओवाळणी त्या ठिकाणी आली, त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचा लाडका भाऊ देवाभाऊ हे मेळावे आम्ही त्या काळामध्ये घेतले होते आणि नक्कीच त्या मेळाव्याचा फायदा चांगल्या पद्धतीने झाला। आज देवाभाऊ पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी रिप्लाय देणार होते, तर नक्कीच एक आनंद संपूर्ण महायुतीच्या आमदारांमध्ये होता। भाऊंचं भाषण सुरू असताना संपूर्ण सभागृहामध्ये देवाभाऊ आलेत अशा पद्धतीची त्या घोषणा पूर्ण सभागृहामध्ये त्या ठिकाणी त्याची सुरुवात झालेली होती, घोषणा चालू होत्या। महाराष्ट्र हा कधीही थांबणार नाही। एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये त्याची सुरुवात झाली आणि हा महाराष्ट्र आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये तसाच पुढे चालत राहणार आहे, त्याची गती अधिक वाढणार आहे। महाराष्ट्र कधीही थांबणार नाही देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये। हे पर्व विकासाचं असणार आहे, हे पर्व गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय देणारं असणार आहे, हे पर्व महिलांना सुरक्षा देणारं असणार आहे, हे पर्व तरुणींना रोजगार देणारं असणार आहे। निवडणुकीच्या आधी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही स्पष्ट त्या ठिकाणी लिहिलं होतं की जेव्हा महायुतीचं सरकार येईल तेव्हा पुन्हा आम्ही 2100 रुपये टाकून या योजनेसाठी एक नव्याने त्या ठिकाणी काम करणार आहोत। तो शब्द जो देवाभाऊंनी दिला होता तो शब्द त्यांनी पूर्ण केलेला आहे। डिसेंबर अखेरीस हे 2100 रुपये आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पडायला सुरुवात होणार आहे।